अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी सोलापुरामध्ये गाजर दाखवा आंदोलन करण्यात आलं। सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। अंगणवाडी सेविकांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर अंगणवाडी सेविका आंदोलन करतात। या ठिकाणी आपण बघतो की प्रचंड ऊन आहे आणि या उन्हात देखील गाजर दाखवत जे आहे त्या सगळ्या अंगणवाडी सेविका आंदोलन करतात। सूर्यमणी गायकवाड साहेब आपल्या सोबत आहेत। गायकवाड साहेब, गाजर दाखवा आंदोलन आपण करताय, प्रचंड ऊन आहे, मात्र या उन्हात देखील तुम्ही रस्त्यावरती बसलेलात, काय नेमकी भूमिका? आज आम्ही जो गाजर मोर्चा काढलाय तो एक प्रतिकात्मक आंदोलन आमचं आहे। डिसेंबर ते जानेवारी आम्ही 52 दिवसाचा संप केला होता। सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही आशाताईचं मानधन वाढ केलं की तुमचा प्रस्ताव ठेवू, मात्र त्या पद्धतीने सरकार वागलेलं नाही आहे। अजून अंगणवाडी सेविकेला मानधन वाढ झाली नाही। एकाच योजनेमध्ये काम करणाऱ्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आहेत आणि आरोग्य विभागामध्ये आशा सेविका आहेत, कमी मानधनावर काम करणारे आहेत, मग असा दुजाभाव तुम्ही का करता, असा आमचा पहिला प्रश्न सरकारला आहे। आमची अशी मागणी आहे, या अंगणवाडी सेविकेंना तुम्ही मानधनामध्ये 10,000 रुपये वाढ द्या, पेन्शनचा प्रस्ताव ठेवा, ग्रॅच्युटीचे प्रस्ताव ठेवा आणि ते लवकरात लवकर या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करा, अशी आमची मागणी आहे। आणि त्यामुळे प्रतिकात्मक पद्धतीने हे गाजर दाखवा आंदोलन जे सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर केलं जात आहे। प्रचंड ऊन आहे आणि या उन्हात देखील सगळे अंगणवाडी सेविका जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन युक्तागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।